आजचं जे आम्ही आंदोलन करत आहोत ते आमचे नेते आदरणीय राहुल गांधीजी आपल्याला माहिती आहे की लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेता आहेत आणि त्यांच्याबद्दल ज्या तऱ्हेने भाजपाच्या माजी आमदारांचं जे मारवाजींचं स्टेटमेंट आलं आणि जाहीरपणे त्यांनी धमकी देण्याचं काम केलं तर धमकी बिलकुल जे आहे ते एक भाजपाचे माजी आमदार आहेत आणि त्याचबरोबर भाजप पक्षाच्या बाजूला झेंडा असताना अशा तऱ्हेने की जसं दादीला केलं तसं तुम्हाला केलं जाईल ही भूमिका योग्य नाही आणि म्हणून त्याच्या विरोधामध्ये भाजपाने आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी आणि देशाच्या पंतप्रधानांनी काय भूमिका मांडलेली आहे त्यांना त्या ठिकाणी कुठल्याही तऱ्हेचे जे आहे त्यांच्यावरती कारवाई झालेली नाही किंवा त्यांना जेल व्हायला पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आणि म्हणून त्या संदर्भामध्ये आज आम्ही हे आंदोलन करत आहोत कारण जनप्रतिनिधींना अशी खुलेआम धमकी देणं आणि तेही विरोधी पक्ष नेत्याला संसदेमधल्या हे योग्य नाहीये त्यामुळे त्या ठिकाणी आम्ही त्या गोष्टीबद्दल बोलत आहोत आणि भाजपा कशाबद्दल आंदोलन करत आहे ते आम्हाला माहित नाही कारण राहुल गांधीजींनी सातत्याने जी भूमिका मांडली ती एससी एसटी आणि ओबीसीच्या संदर्भामध्ये पिछड्या वर्गाच्या संदर्भामध्ये मांडली राहुल गांधीजींनी भूमिका मांडताना असं सांगितलं की 50% पेक्षा जास्त जे आहे ते आरक्षण दिलं गेलं पाहिजे सगळ्यांना प्रतिनिधी मिळालं पाहिजे संसदेमध्ये त्यांचं भाषण तुम्ही बघून घ्या त्यावेळी त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला हे वित्त बजेट मांडलं गेलं तेव्हा त्या ठिकाणी असलेल्या मंडळीमध्ये किती एससी होती किती एसटी होती किती ओबीसी मंडळी या ठिकाणी त्या बजेटमध्ये होती याची भूमिका मांडली त्यांनी सातत्याने जी आहे ती सर्वांना बरोबर बघा भारत जोडो यात्रा असेल किंवा भारत जोडो न्याय यात्रा असेल त्या यात्रेच्या माध्यमातून राहुलजींनी सगळ्यांना प्रेम देण्याचं काम केलं